आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे। बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी नवनवीन खुलासे होत असताना आता प्रकरणातील एक धक्कादायक पुरावा समोर आला आहे। संतोष देशमुख यांना मारहाण करताना पाईपचा वापर करण्यात आला होता। त्यांना मारहाण करतेवेळी या पाईपचे तुकडे झाले होते। आता अखेर या पाईपचे 15 तुकडे सीआयडीने जप्त केले आहेत। या पाईपच्या 15 तुकड्यांचा फोटो आरोपपत्रात देण्यात आला आहे। संतोष देशमुख यांचे अपहरण केल्यानंतर त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली। या मारहाणीचे आणि त्यांच्या हत्येचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। त्यातच आता संतोष देशमुखांना मारहाण केलेल्या फुटलेल्या पाईपचे 15 तुकडे पोलिसांच्या हाती लागले आहेत। सीआयडीने जप्त केलेल्या पाईपच्या 15 तुकड्यांचा फोटो आरोपपत्रात जोडण्यात आला आहे। संतोष देशमुखांना झालेल्या अमानुष मारहाणीचा हा आणखी एक सबळ पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे। संतोष देशमुखांना मारहाण करतेवेळी आरोपींनी जो पाईप वापरला होता त्याचे 15 तुकडे सीआयडीने जमा केले होते, याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे। तसेच याचा फोटोही आरोपपत्रात जोडण्यात आला आहे। संतोष देशमुख यांना वेगवेगळ्या शस्त्रांनी मारहाण करण्यात आली होती, त्याचे काही फोटो समोर येत आहेत। सीआयडीने जे आरोपपत्र सादर केलेले आहेत त्यात एका पाईपच्या 15 तुकड्यांचा फोटोही जोडलेला आहे। याच पाईपने संतोष देशमुखांना मारहाण करण्यात आली होती। संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी हा आणखी एक मोठा पुरावा असल्याचे म्हटलं जात आहे। बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। या प्रकरणी संतोष देशमुखांना मारहाण करताना त्यांची निर्घृण हत्या करतानाचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले होते। संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या संतोष देशमुखांच्या हत्येचा घटनाक्रम या फोटोतून उलगडला आहे। या हत्येवेळेचे सर्व व्हिडिओ आणि फोटो पोलिसांकडून हस्तगत करण्यात आले आहेत। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे।